बुलढाणा लोकसभा मतदारसंघ. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून यावेळेस आपले प्रतापराव जाधव हे शिवसेनेची शिंदे सेना 30,470 29,470 मतांनी विजयी झालेले आहेत. आणि त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना लगेच आयुष आणि आरोग्य कुटुंब कल्याण स्वतंत्र कार्यभाग हे भारत सरकारचं राज्यमंत्री पदही मिळालेले आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आता या प्रतापराव जाधव यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1960 ला झाला. त्यांचं वय 63 असून महाराष्ट्रामध्ये ते मंत्री, 3 वेळा लोकसभा खासदार, तसेच सारंगधर शुगर मिलचे चेअरमन आहेत. पत्नी राजर्षी जाधव, एक मुलगा, एक मुलगी ऋषी जाधव असं त्यांचं परिवार आहे. त्यांचा निवास मातोश्री शिवाजीनगर, मेहकर, जिल्हा बुलढाणा येथे ते राहतात. 97 ते 99 मध्ये ते मनोहर जोशी व नारायण राणे यांच्या कार्यकाळात सिंचन, क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री होते. आता प्रतापराव जाधव शिंदे सेना यांनी चांगल्या पद्धतीचा एक विजय मिळवलेला आहे. त्यांना 3,49,867 मतं मिळाली आणि त्यांचे नरेंद्र प्रतिस्पर्धी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नरेंद्र दगडू खेडेकर यांना 3,20,388 मतं मिळाली. त्यानंतर येथील शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना 2,40,963 इतकी मतं मिळाली आणि वसंतराव राजाराम मगर यांना 98,441 मतं मिळाली. अशा पद्धतीने सर्वात जास्त जे मतदान झालं ते प्रतापराव जाधवांना झालेले आहे. आणि या मतदारसंघामध्ये बिल्ल, कोरकू, भिलाल, पारधी, निहाल, बंजारा या आदिवासी जमातीचे लोकही मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. तसंच या बुलढाणा मतदारसंघामध्ये जे आमदार आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीचं हे मताधिक्य मिळवण्यासाठी कार्य केलेलं आहे. त्यामध्ये बुलढाण्याचे संजय गायकवाड हे आमदार, चिखलीचे श्वेता महाले हे आमदार, शिंदखेड राजाचे राजेंद्र शिंगणे हे आमदार, मेहकरचे संजय रायमुलकर हे आमदार, खामगावचे आकाश फुंडकर हे आमदार आणि जळगाव जामोदचे संजय कुटे हे आमदार यांनी चांगल्या पद्धतीने मताधिक्य मिळण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. या मतदारसंघात मध्ये 15 ते 20% बौद्ध, 15 ते 20% मुसलमान, 15 ते 20% मागासवर्गीय आणि 5-10% आदिवासी व इतर लोक ते जास्त प्रमाणामध्ये आहेत. या मतदारसंघामध्ये गोपाळराव खेडकर हे 52 ला खासदार होते. लक्ष्मण भटकरही त्यावेळेसच खासदार होते. 57, 62 आणि 67 मध्ये शिवराम राणे हे खासदार होते. 70-71 ला यादव महाजन हे खासदार होते. 77 ला दौलत गवई हे खासदार होते. 80 ला बाळकृष्ण वासनिक हे खासदार होते. 89 ला सुखदेव काळे हे खासदार होते. 91 ला पुन्हा मुकुल वासनिक हे खासदार झाले. 96 ला आनंदराव अडसूळ हे खासदार होते. त्यानंतर 98 ला पुन्हा मुकुल वासनिक हे खासदार झाले. 99 आणि 2004 ला आनंदराव अडसूळ हे खासदार होते. आणि प्रतापराव जाधव
हे 2009, 2014 आणि 2019 असे 3 वेळा खासदार असून ही त्यांची 4थी वेळ खासदार होण्याची आहे. आता बुलढाणा मतदारसंघामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किंवा एक सुधारणा होण्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर देऊळगाव राजा, धामणगाव बदे, जळगाव जामोद, खामगाव, लोणार, मलकापूर, मेहकर, नांदुरा, संग्रामपूर, शेगाव, सिंदखेड राजा, सोनाळा, मोताळा, चिखली अशी एक महत्त्वाची गावं पर्यटकाच्या दृष्टिकोनातून या गावामध्ये आहे. आणि येथे कापूस आणि सोयाबीन, गहू, मिरची ही या शेतकऱ्याची उत्पादनं जास्त प्रमाणात घेतली जातात. परंतु सिंचनाअभावी या भागाचा विकास खुंटलेला आहे. सिंचनाचा प्रश्न या भागात अतिशय महत्त्वाचा आहे. मग हे सिंचन शेततळ्याच्या माध्यमातून किंवा छोटे छोटे बंधारे, कोल्हापूर टाईपचे बंधारे बांधून किंवा इतर मोठाली काही धरणं असतील त्यांच्यामधून पाण्याचा प्रश्न जर सोडवला गेला तर शेतकऱ्यांचा जो प्रश्न सुटेल. मग फळबागा किंवा इतर कमी पावसावर येणारे जे पिकं त्यांच्याकडं शेतकऱ्यांना वळवलं पाहिजे. सोयाबीन, कापूस हे तर महत्त्वाची पिकं आहेतच येथे, तर त्यांना हे भाग मिळाला पाहिजे. आणि येथे रोजगाराचा प्रश्न आहे, मग त्यांना शेतमालावर प्रक्रिया उद्योगही निर्माण केले गेले पाहिजेत. आता हा मतदारसंघाचा विकास करायचा तर हा अत्यंत अभ्यासपूर्ण असा मतदारसंघाचा विकास आहे. पण सर्वसामान्य मतदारसंघाचा विकास जर म्हटलं तर गावोगावी नळाद्वारे पाणी, खेड्या वस्तीवर, गाव खेड्यामध्ये चांगल्या पद्धतीचे रस्ते की ज्यामध्ये 2 ट्रक एकमेकाला पास करून जातील इतक्या मोठेचे आणि एक चांगल्या पद्धतीचे रस्ते हा एक भाग, त्यामध्ये मतदारसंघाचा विकास. त्यानंतर शहरामध्ये चांगल्या पद्धतीच्या योजना ज्या असतील त्यानंतर वैयक्तिक लाभाच्या योजना ज्या असतात, संजय गांधी निराधार अनुदान योजना असो किंवा उज्ज्वला गॅस योजना असो किंवा दारिद्र्यरेषेखालील लोकांना मिळायचे लाभ असो, तर अशा अनेक योजना, या योजनेचे मूल्य दुपटीने वाढवले पाहिजे. म्हणजे धान्य शेतकऱ्यांना ज्या लोकांना मिळतं दारिद्र्यरेषेखालील, त्यांना 5 किलो मिळत असेल, 10 किलो मिळत असेल ते 20 किलो करायचं. त्यानंतर संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ योजना वगैरे यामध्ये जे किंवा विधवा अनुदान योजना यामध्ये जे एक पैसे दिले जातात तर ते 1,500, 2,000 दिले जातात, तर ते वाढवून 4,000, 3,000 करणे हा एक महत्त्वाचा भाग आहे सगळ्या योजनाचे. कारण महागाई वाढलेली, दुप्पट केले गेले पाहिजे. उज्ज्वला गॅस योजना आहे ती मोफत काही लोकांकडे पोचली पाहिजे, त्यांचा एक प्रश्न सुटवला आहे. मतदारसंघातील लोकांचं जीवनमान उंचावणे हा एक सर्वसामान्य लोकनेत्याचा प्रयत्न राहिला पाहिजे आणि तो कायम राहिला पाहिजे. आज मंत्रीपदी राहिलेले लोक देखील आयुष्य योजना, तर खेड्यापाड्यात दवाखान्याचे जे प्रश्न आहेत तर ते सोडवले गेले पाहिजे. लोकांना आयुष्यमान कार्ड काढून प्रत्येकाकडून मोफत चांगला दवाखाना जवळच्या 5-10 किलोमीटरवर आणि व्यवस्थित रस्ते, व्यवस्थित पिण्याचं पाणी, अशा एकमेकाशी संबंधित अशा या समस्या आहेत. चांगला रस्ता नसेल आणि पिण्याचं पाणी नसेल, चांगला दवाखाना असेल तर तेथे सुद्धा एक सर्वसामान्य माणसाला जाता येत नाही आणि तेथे 24 तास डॉक्टर उपलब्ध असतील अशी व्यवस्था केली पाहिजे. म्हणजे निवासी डॉक्टर तेथे राहायला त्यांना एक क्वार्टरही बांधली पाहिजे, दवाखाना बांधला पाहिजे आणि त्यांना तेथे राहणे सक्तीचं केलं पाहिजे. आणि त्यांच्या हाताखाली 4 परिचारिका किंवा कशा पद्धतीचे 2 डॉक्टर हाताखालचे अशा पद्धतीचा एक स्टाफ निर्माण केला तर लोकांच्या आरोग्याचे जे प्रश्न आहेत ते सुटण्यासाठी खूप मदत होऊ शकते. आणि लोकांना खडखडीत रस्त्यावरून, बैलगाडीतून किंवा झोळ्या करून एक पेशंटला आणावं लागतं, त्यासाठी रस्ते चांगले असले पाहिजे. की मग हातगाडीवर सुद्धा पेशंट काही आणणारे लोक आहेत. मग जर समजा काही साधन जर नसेल तर ही साधनं पण उपलब्ध करून दिली पाहिजे. ॲम्ब्युलन्स पाहिजेत, अशा छोट्या छोट्या गाड्या पाहिजेत की सर्वसामान्य प्रत्येक गावाला फोन आला की तेथून तो एक पेशंट उचलता आला पाहिजे. तर या दृष्टिकोनातून देखील या कुटुंब कल्याण
व हे जे मंत्रालय तुम्हाला दिलंय तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण, तर या दृष्टिकोनाचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर आता बाळंतपणाच्या ज्या कुपोषित होतात त्यांना एक सध्या तुम्ही 5,000 रुपये अनुदान देता, तर ते अनुदान न देता ते कमीत कमी ते 20,000 15,000 तर दिलं पाहिजे. कारण बाई घरामध्ये बाळंत झाल्यावर 3-4 महिने तरी तिला स्वतःला खायला आणि मुलाला खायला तरी पुरलं पाहिजे. आणि आज ते जे भाव बघितले किंवा एक महागाई जर बघितली तर 5,000तून 2,000मध्ये इंजेक्शन सुद्धा मिळत नाहीत, किंवा एखादा डॉक्टर सुद्धा 2-2 हजार रुपये एका इंजेक्शनचे घेतो, किंवा औषधाला तेवढे पैसे लागत असतात. तेव्हा ही खावटी म्हणून त्यांना एक 25 किलो धान्य आणि त्यानंतर एक 10 ते 15,000 रुपये रोख असे जर दिले आणि बाकीच्या सर्व ज्या सुविधा असतील म्हणजे हेल्थच्या संदर्भामध्ये, आरोग्याच्या संदर्भामध्ये त्या मोफत, औषधं मोफत, इंजेक्शन मोफत आणि तपासणी मोफत, हे असं जर केलं तर बऱ्याच लोकांचा काही प्रश्न सुटू शकत. कारण बहुसंख्य दृष्टिकोनातून पाहिलं तर येथे कुठे परत परत खासदार निवडून जातात, परत परत मतदार निवडून जातात आणि आपल्या ज्या लोकांच्या समस्या आहेत त्या तशाच राहतात. मग तसंच शेतकऱ्यांचा जो प्रश्न असतो, शेतकऱ्यांना बी बियाणं पाहिजे, ते मोफत मिळालं पाहिजे आणि दर्जेदार मिळालं पाहिजे. नकली बियाण्याचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणामध्ये होतो, लोक तिथे येतात. तर नकली बियाणं करणाऱ्यावर त्यांना जन्मठेपेची एक शिक्षा केली गेली पाहिजे, की ज्यांनी हे विकलं, ज्यांनी ते तयार केलं आणि ज्यांनी जे विकलं. कारण तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण संपूर्ण शेतकऱ्यांचं नुकसान होतं त्यामुळं नकली बियाणं मिळालं तर हे बियाण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले गेले पाहिजे, ते अर्ध्या किमतीत मिळालं पाहिजे. त्यानंतर खतही पण अर्ध्या किमतीत चांगली खतं मिळाली पाहिजेत. त्यानंतर शेती अवजारं हे बी अर्ध्या किमतीमध्ये शेतकऱ्यांना मिळाली पाहिजेत. आणि शेतमालाचे जे भाव आहे, कापसाचे भाव आहे की समजा 4,000 रुपये इथं तुम्ही क्विंटल देता, दुसरीकडे 7,000 क्विंटल आहे आणि MP मध्ये किंवा आंध्र प्रदेशामध्ये तो 10,000 रुपये क्विंटल आहे, तर लोक तिथे सीमा ओलांडून जाऊ शकतात. म्हणजे तिथे भ्रष्टाचारालाही प्रोत्साहन मिळू शकतं. तर तुम्ही एक भारतामध्ये संपूर्ण एकच भाव एका धान्याला, एका शेतकऱ्याच्या पिकाला मिळाला पाहिजे असं करा. त्याचप्रमाणे हे सोयाबीनला देखील कुठं 4,000 रुपये भाव, कुठं 5,000 रुपये भाव, कुठं 9,000 भाव, कुठं 4,000, कुठं 2,000, अशा प्रकारचं करण्यापेक्षा एकदम सरासरी 10,000 रुपये भाव कायमस्वरूपी सरकार खरेदी करेल आणि नाफेड गोडाऊनमध्ये ते ठेवू शकेल, अशा पद्धतीचा एक प्रश्न केला गेला पाहिजे. म्हणजे लोकांचे खाण्यापिण्याचे प्रश्न, लोकांचे जगण्याचे प्रश्न, लोकांचे रोजगाराचे प्रश्न, तर रोजगारामध्ये कापड उद्योगामध्ये एकंदरीत जे आपले हातमाग धंदे आहेत, विद्युत माग आहेत, तर हे तयार करून कापसावर प्रक्रिया करून त्याच्या गाठी बांधणं, तो एक उद्योग होऊन लोकांना रोजगार मिळू शकतो. तशा पद्धतीचे कारखाने प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये निर्माण केले तरी ते तसं होऊ शकतं. म्हणजे तो एक भाग असू शकतो. त्यानंतर सोयाबीनवर प्रक्रिया करून विविध प्रकारच्या ते सोया मिल्क, सोया वगैरे ते करण्यासारखे जे कारखाने, कारण उत्पादन जास्त प्रमाणात होत असल्यामुळे ते कारखाने उभारणं आणि लोकांना रोजगार देणं हे सहज शक्य आहे. म्हणजे हे सगळे अभ्यासाचे विषय आहेत. त्यानंतर इथे पर्यटकाचा प्रश्न आहे. तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून लोकांना येण्या जाण्यासाठी चांगले रस्ते पाहिजे, त्यांना राहण्यासाठी चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, त्यानंतर त्यांच्या खाण्यापिण्याच्या ज्या सोयी आहेत त्यांना चांगलं अन्न मिळालं पाहिजे आणि ते माफक दरात मिळालं पाहिजे. अशा काही योजना जर राबवल्या की शेगावला लोक येतात, शेगावला लोक येऊन तेथे मोफत खातात, राहतात आणि तेथे राहण्यासाठी मोठमोठे एक भक्तनिवास बांधलेले आहेत. त्यानंतर एक व्यवस्थितपणे गावाला स्वच्छता, टापटीप आणि सौंदर्य निर्माण केले, म्हणून तेथे हजारो लोक येतात. गाड्यांचे थांबे तेथे थांबवले पाहिजे शेगावला. तर अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत, त्या पूर्ण अभ्यास करून मतदारसंघाचा चेहरा मोहरा एक बदलण्यासाठी, मतदारसंघाचं जे स्वरूप बदलण्यासाठी, आता तुम्ही तर मंत्री झालात, अशा दृष्टिकोनातून बुलढाणा हे महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं आदर्श लोकसभा मतदारसंघ राहील अशी व्यवस्था करायला पाहिजे. आमचा हा ATM न्यू वर्ल्ड चॅनल, ATM न्यू वर्ल्ड चॅनल हा
लाखो लोक बघत असतात आणि लाखो लोकांना हा चॅनल आता आवडू लागलेला आहे आणि लाखो लोक या चॅनलला सबस्क्राईब करू लागलेले आहेत. अनेक लोक सबस्क्राईब करतात, शेअर करतात. तर आपण या चॅनलला जास्तीत जास्त शेअर आणि सबस्क्राईब करून हा चॅनल एक सर्वसामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम अग्रेसर राहील अशा दृष्टिकोनातून एक सबस्क्राईब करा आणि विविध प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी एक या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. या दृष्टिकोनातून ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा.